नमस्कार. सत्यविजय न्यूज लया स्वामी. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त प्रतिकृती अनावरण सोहळा. आज आपण संपूर्ण सोहळा कार्यक्रम सत्यविजय न्यूज सुरुवातीपासून शेवट क्षणापर्यंत आपण हे कार्यक्रम बघू शकता आणि शेवटपर्यंत बघण्यासारखा कार्यक्रम आपल्याला नक्की आवडेल. सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त प्रतिकृती अनावरण सोहळा. शुभ हस्ते श्री मो. सलमान आझमी, माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर. प्रमुख उपस्थिती श्रीमती रेखा पांढरे, माननीय जिल्हा न्यायाधीश 1 सोलापूर, श्री योगेश राणे, माननीय जिल्हा न्यायाधीश 2 सोलापूर. निमंत्रक नरेंद्र जोशी, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर. स्थळ जिल्हा न्यायालय आवार सोलापूर. दिनांक 9 नोव्हेंबर 2023. वेळ सकाळी 10:30 वाजता. महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री मो. सलमान आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 9/11/2023 रोजी सकाळी 10:30 वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील न्याय सदन जिल्हा न्यायालय आवार सोलापूर येथे राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय विधी सेवा दिन अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव नरेंद्र जोशी यांच्या कल्पक संकल्पनेतून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीचा ठसा उमटविणारे सुबक सूचक कल्पक वृक्षांच्या प्रतिकृतीचे अनावरण माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री मो. सलमान आझमी यांच्यासह जिल्हा न्यायाधीश श्रीमती रेखा पांढरे व श्री योगेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात शाहीर श्री रमेश खाडे यांनी जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत विधी सेवा दिनाचा पोवाडा गीत सादर केला. सदर वृक्षाच्या प्रत्येक फांद्यांवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची कार्यप्रणालीची छाप उमटवली. यात निःशुल्क विधी सेवा, कायदेविषयक जागृती, लोक न्यायालय, विधी सहाय्य संरक्षण सल्लागार, लोक अभिरक्षक, मनोधैर्य, मध्यस्थी, समुपदेशन, कायदेविषयक शिबिर व दाखलपूर्व वादा निराकरण या फांद्या या वृक्षावर दाखवण्यात आल्या. या कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव नरेंद्र जोशी यांनी जिल्हा विधी सेवा कार्यप्रणालीविषयी अत्यंत सखोल अशी माहिती दिली. या कार्यक्रमात जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा न्यायाधीश श्रीमती के.डी. शिरभाते, जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस.आर. शिंदे, जिल्हा न्यायाधीश व इतर न्यायिक अधिकारी व जिल्हा सरकारी वकील श्री प्रदीपसिंह राजपूत तसेच पॅनल विधिज्ञ, लोक अभिरक्षकाचे विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक श्री शमशोद्दीन नदाब, लिपिक विजय माळवदकर, रितेश हिंगमिरे, बाजीराव जाधवर, प्रसन्न गुळेत, शिपाई रहीम शेख, युसुफ शेख सुरपुरे यांनी विशेष प्रयत्न केले. लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक श्रीमती स्नेहल राऊत, उपमुख्य लोक अभिरक्षक ॲडव्होकेट श्री महेश सोलंकर, श्री शिवकुमार झुरळे, सहाय्यक लोक अभिरक्षक ॲडव्होकेट श्री रेवंत पाटील, ॲडव्होकेट श्री सिद्धराम मेत्रे, श्रीमती देवयानी किनगी, श्री गुरुराज नवले आदी उपस्थित होते.
सन्माननीय न्यायिक अधिकारी कर्मचारी यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. आजचा हा विशेष कार्यक्रम राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला आहे. 1987 साली विधी सेवा प्राधिकरण अधिनियम पारित करण्यात आला विधिमंडळाद्वारे आणि ज्याची अंमलबजावणी 9 नोव्हेंबर 1995 पासून करण्यात आली. त्याच्या प्रत्यर्थ 9 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय विधी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. वारंवार घडणाऱ्या घटना राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक याचा विचार करून कायदेमंडळ नेहमीच वेळोवेळी संविधानामध्ये सुद्धा सुधारणा करत असते. त्याचाच परिपाक हा आहे की अनुच्छेद 39 हा अनुच्छेद 14 आणि 21च्या अनुषंगाने सुधारित करण्यात आला आणि त्यानुसार न्याय सर्वांसाठी हा धागा पकडत सर्व न्यायासमोर समान असल्यामुळे कमकुवत, वंचित, दुर्बल, आर्थिकरित्या जे कमकुवत आहेत त्यांना सुद्धा योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. याच हेतूने ही जी शासनाची जबाबदारी आहे की त्यांनी हे सर्वांना पुरवलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. मला खूप आनंद होतोय की आज या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर श्री मोहम्मद सलमान आझमी यांच्या शुभ हस्ते आपण अनावरण करत आहोत आणि प्रमुख उपस्थिती आहेत श्रीमती रेखा पांढरे जिल्हा न्यायाधीश 1 आणि जिल्हा न्यायाधीश श्री योगेश राणे. असं आहे की दरवर्षी हा दिवस साजरा करत असताना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये साजरा करण्याचा प्रयत्न जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करत असतं. कुठली औपचारिकता न ठेवता मी आपल्या सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि अनावरणाची थोडीशी उत्सुकता ताणून आज एक विशेषत्वाने एक व्यक्ती या ठिकाणी आलेली आहे की ज्यांनी स्वतःहून माझ्यासमोर हजर झाली आणि त्यांनी एक आपली इच्छा प्रदर्शित केली की मी आपल्यासमोर एक विधी सेवा दिनाच्या निमित्ताने एक शाहीर आहेत. ते आहेत सेवानिवृत्त अभियंता आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर या ठिकाणी ते कार्यरत होते. तिथून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते वेगवेगळ्या प्रकारे समाज प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचा कार्यक्रम करत असतात. तर त्यांनी मला सांगितले की मला जर संधी दिली या निमित्ताने तर ते काल आपल्या कार्यालयामध्ये आले आणि त्यांनी येऊन सर्व माहिती पुस्तिका वगैरे घेऊन त्यांनी अत्यंत छान पद्धतीनं पोवाडा तयार केलेला आहे. तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो शाहीर रमेश खाडे. त्याचप्रमाणे दिवाळीच्या सुरुवातीचा वसुबारसेचा दिवस आणि त्याचप्रमाणे आपल्या विधी सेवेशी संलग्न असणारी राष्ट्रीय विधी सेवा दिनाची आजची ही कार्यक्रमाची रूपरेषा. आदरणीय नरेंद्रजी जोशी सरांना भेटलो परवा, त्यांनी उल्लेखही केला आणि त्याप्रमाणे मला या ठिकाणी आपल्यासमोर संवाद साधण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्वच आयोजकांचं, जोशी सरांचं मी मनपूर्वक सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं आजच्या विधी सेवा दिनाच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करून आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि जी 2 गीतं या ठिकाणी लोकगीतांच्या चालीवरती लिहिलेली आहेत ती मी आपल्यासमोर सादर करतो. आपल्याला हे सादर करत असताना एक विनंती असणार आहे, या लोकगीतामधलं म्हणून या कार्यक्रमाला मी हॅलो बच्चन
चला अरे काम कर्यांनो कष्ट कर्यांनो चला चला तुम्ही चला चला घेऊ जाणून कायद्याचं ज्ञान घेऊ जाणून कायद्याचं ज्ञान देई विधी सेवा प्राधिकरण घेऊ जाणून कायद्याचं ज्ञान राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण घेऊ जाणून कायद्याचं ज्ञान राज्य विधी सेवा प्राधिकरण राष्ट्रीय विधी सेवा दिन आजला न्यायदात्यांनी दरबार सजला न्याय सर्वासाठी मनात रुजला गरीब मागासवर्गीय आदिवासी कामगार सर्वांनाच न्याय समान घेऊ जाणून कायद्याचं ज्ञान जिल्हा विधी सेवा प्राधिकरण घेऊ जाणून कायद्याचं ज्ञान राज्य विधी सेवा प्राधिकरण अत्याचार पीडित महिला मुलांना सक्षम करी मनोधैर्य योजना न्याय देऊनी पुनर्वसना सरकारी अर्थ सहाय्यता लोक न्यायालय करी तडजोड मिटविण्या प्रकरण दाखलपूर्व अशा वादांचं करी तसे निराकरण मध्यस्थीन जाई वाद संपूर्ण नसे अपील पुन्हा चालून दोघांचाही होई सुखी संसार असे होई समुपदेशन देऊ जाणून कायद्याचं ज्ञान देई विधी सेवा प्राधिकरण देऊ जाणून कायद्याचं ज्ञान देई राज्य सेवा प्राधिकरण देऊ जाणून कायद्याचं ज्ञान देई जिल्हा सेवा प्राधिकरण आणि असंच दुसरं गीत आहे गावकऱ्यांना कामकऱ्यांना कष्टकऱ्यांना या विधीसेवा ओळखलं तर खूप अभिनंदन मिळतं दुसरं गीत विधी सेवा प्राधिकरण कल्याणकारी योजनासाठी न्याय सदन घेऊया जाणून न्यायदान हो घेऊया मोफत न्यायदान घेऊया मोफत न्यायदान हो घेऊया निशुल्क न्यायदान भारतीय संविधान 39 अनुच्छेदानुसार समान न्याय न्याय सर्वासाठी हे घोषवाक्य दुर्बल घटकांना मोफत महिला 18 वर्षावरील मूल अनुसूचित जाती जमातीचे जन आपत्ती पीडित व्यक्ती शोधून तुरुंगाच्या ताब्यातील कैदी घेऊन औद्योगिक कामगार दिव्यांजन घेऊया मोफत न्यायदान घेऊया निशुल्क न्यायदान हो घेऊया मोफत न्यायदान विनामोबदला कायदेशीर सल्ला कायदेशीर प्रक्रियेला वकील लाभला खटल्यासाठी तयार मसुदा केला उच्च न्यायालय अपील जामीन दिला दस्तावेज अनुवाद खर्चिक हो घेऊया मोफत न्यायदान घेऊया निशुल्क न्यायदान हो घेऊया मोफत न्यायदान
आणि प्रतिसाद मिळवण्यासाठी आर्थिक मदत न्यायालय आवारात सेवा तुरंत निशुल्क न्याय सेवा वरदान हो घेऊया मोफत न्यायदान घेऊया निशुल्क न्यायदान हो घेऊया मोफत न्यायदान घेऊया मोफत न्यायदान हो घेऊया निशुल्क न्यायदान. धन्यवाद खाडे. बोलक्या स्वरूपामध्ये आपण आपल्या पोवाड्यामधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा विधी सेवा प्राधिकरणाचं कार्य काय असतं हे आपण आपल्या पोवाड्यातून सांगितलं. धन्यवाद त्याबद्दल. परत एकदा राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे 6 तारखेपासून राष्ट्रीय विधी सप्ताह साजरा करण्याचे निर्देश दिले होते. त्यास अनुसरून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहाय्याने संपूर्ण सोलापूर शहरामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचं जे कार्य चालतं त्याबद्दलचे माहिती फलक सर्व शासकीय कार्यालय, बँक, डाक कार्यालय, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, शासकीय रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसील कार्यालय, शाळा, महाविद्यालय या ठिकाणी सर्व ठिकाणी लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यासाठी जे विशेष योगदान दिले त्या तरुण विद्यार्थ्यांचं, जे की विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, त्यांना त्यातून प्रेरणा मिळावी, अशा प्रकारचं काम करण्याचा हुरूप त्यांना राहावं आणि एक सामाजिक बांधिलकीची जाणीव या वयापासून जर त्यांच्यामध्ये झाली तर निश्चित काम चांगलं होऊ शकतं. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्याचे योजना, त्यानुसार मी बोलतो. भीमाशंकर अमोसिद्ध भवानी, मी माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीशाला विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन त्याचं. त्यानंतर याचं वैभव कुमार चिंचोळी. हार्दिक अभिनंदन, शुभेच्छा. धन्यवाद माननीय महोदय. संस्था आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यासाठी गेल्या महिन्याभरापासून कार्यरत आहे. असं की जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामध्ये काम करत असताना अशा प्रकारचा विविध बहुरंगी बहुढंगी कायमस्वरूपी स्मरणात राहावं अशा प्रकारचाच परिपाक आज आहे की माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री मोहम्मद सलमान आझमी, जिल्हा न्यायाधीश श्रीमती रेखा पांढरे आणि जिल्हा न्यायाधीश श्री योगेश राणे यांना मी विनंती करतो की त्यांनी अनावरण करून असा सुबक, सूचक आणि अत्यंत बोलकी अशी ही प्रतिकृती आहे, जी निश्चितच तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. धन्यवाद माननीय महोदय आणि माननीय न्यायाधीश.
आपण सगळ्यांनी एक फोटो काढून घ्यावा म्हणजे मला माणसाला पाठवत होते की आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे म्हणून. सर शाहीर या तुमचं फोटो पाहिजे इथे या. पुढे आहे तिकडे.
दोन खुर्ची देऊ दे नाही. ना सर खुशी देतो हलते नाही बसा बसा बसा. हे येत नाही सर येत नाही का क्लोजर काय व्यवस्थित आहे? येत नाही नाही येते करते नमस्कार. आज 9 नोव्हेंबर 2023 राष्ट्रीय विधी सेवा दिन. त्यानिमित्ताने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर तर्फे प्रतिकृती अनावरणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला. या प्रतिकृतीचं अनावरण माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर श्री मोहम्मद सलमान आझमी, जिल्हा न्यायाधीश श्रीमती रेखा पांढरे, जिल्हा न्यायाधीश श्री योगेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी सर्व न्यायाधीश आणि कर्मचारी उपस्थित होते. अशा प्रकारची प्रतिकृती तयार करण्यामागची संकल्पना ही होती की जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कुठल्या प्रकारच्या सेवा सर्वसामान्यांना देते, जेणेकरून ही सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचते. विधी सेवा हे एक असं झाड आहे आणि त्या झाडाच्या फांद्यांवर आलेली ही फळं आहेत असं म्हणता येईल. मग समुपदेशन असेल, मध्यस्थी असेल, लोक न्यायालय असेल, लोक अभिरक्षक कार्यालय असेल, निःशुल्क विधी सेवा असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे दिल्या जातात. आणि त्याचे लाभार्थी जे आहेत त्यांची सुद्धा प्रतिकृती त्या झाडाखाली आपण दर्शविलेली आहे. म्हणजे जर झाड पाहिलं तर लोकांना लक्षात येईल की ते अत्यंत सूचक, बोधक आणि कल्पक असं आहे. अनुच्छेद 39 भारतीय संविधानामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्वांसाठी न्याय, न्याय सर्वांसाठी, न्याय सर्वांना समान अशी जी धारणा आहे त्या धारणेअंतर्गत कुठलाही गरीब, दुर्बल, आर्थिकरित्या वंचित व्यक्ती न्यायापासून दूर राहू नये, त्याला सुद्धा न्याय मिळण्याचा अधिकार आहे. त्या दृष्टिकोनातून हा अधिनियम अस्तित्वात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे प्राधिकरण सेवा ही नेहमीच करत असते. त्याचाच एक आज भाग म्हणून हा दिवस साजरा करत असताना अशा प्रकारच्या प्रतिकृतीचं अनावरण करून एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूरने केलेला आहे. धन्यवाद. विजय न्यूज